राधे, कोशिंबीर केलीस काय ग? नाही, थोरल्या वहिनी साहेब करणार आहेत. थोरल्या सुनबाईच्या हातची चव म्हणत म्हणत समधी कामं तिच्यावरच टाकू नकस म्हणजे झालं. नाही बाई, जे खरं आहे ते खरंच आहे बघा. अंजली, कोशिंबीरला फोडणी तेवढी टाकून घे. केव्हाच दिली काय अरे जेवणाची तयारी? हो. अरे वा, गमगमाट तर लय मस्त सुटलाय. आज काय विशेष? आपण नवीन जमीन घेतली ना, म्हणून जरा आज जादाची तयारी केली. हा, तर नवीन जमीन घेतली म्हणलं तर राहण्याचं काम वाढणार. म्हणजे त्याची जेवण आता दणकून व्हायला पाहिजेत. गेलाय कुठे येऊ? मगाशीच काहीतरी काम आहे म्हणून बाहेर गेले आणि उशीर होणार असंही म्हणाले. तुम्ही जेवायला सुरुवात करा. अरे पण हे झाकलंय सुनबाई सूरज, ते कुठे आहेत? काय माहिती, मगाशी मी बोलवायला गेले होते पण काही बोललेच नाहीत ते. ही येड्या डोक्याची दोघं बी. चला आपण सुरू करूया. मग सुनबाई काय म्हणतोय राणा? त्याला नवीन जमिनीचं सांगितलं का नाही? हो, सांगितलं ना. त्यांनी तर मला चिडवायलाही सुरुवात केली. चिडवायला? ते का म्हण? सारखं मला शेतकरी शेतकरी असं म्हणून हाक मारतात. अहो, शेती तुमच्या नावावर आहे म्हणल्यानंतर शेतकरीच म्हणणार की. पण खरं सांगू का सुनबाई, शेतकरी या शब्दावर राहण्याचं लई प्रेम आहे बघा. होय, लहानपणी शेतकरी म्हणूनच मिरवायचा समधीकडे बघ. अहो, शाळेत असताना त्याला कोणी राणा म्हणलेलं चालायचं नाही, शेतकरीच म्हणायला पाहिजे. आणि साथीला सूरज, त्याला कुणी राणा म्हटलं की सूरज जाऊन सांगायचं. आणि मग राणा जाऊन त्या पोराला बुक्कल बुक्कल बुकलायचा. दोघा भावाने मिळून गावातल्या पोरांना नको नको करून टाकलं होतं. यो बाबा, आता आतलं एक आला. होय सूरज, तू राणाने लहानपणी कसे पोरांना बुकलून काढलं होतं सांग तुझ्या वहिनीला. राधाताई, बसा ना भाऊजी. तुला भाकरी किती वाढू? वाढ नेहमीसारखंच. हा, बास की. का आता मारताय खाऊ घालून? मी विचारलं होतं. एवढीच. पोट भर जेवाया घालणार नसाल तर तसं सरळ सरळ सांगा गोदाक्का. आता मला सांगितल्याशिवाय कसं कळणार? तुम्हाला काय पाहिजे काय नग सांगा की मला. म्हणजे आम्ही काय दर टायमाला भीक मागत बसायची होय तुमच्याकडं? सुनबाई काय झालं? काय होणार आहे, रोजच आहे हो हे मामनजी. या घरात आम्ही सून आहे का भिकारी आहे तेच कळणं झालंय आम्हासनी. आश्रितासारखं जगणं आलंय आमच्या वाट्याला. सुनबाई, शब्द जरा जपून वापरा. या घरात मोठ्यांनी बोललेलं आम्हाला चालणार नाही. मग आम्हासनी आमचं हक्काचं घर द्या. काय? वय तसं बी या घरावर आता काही हक्क राहिलेला नाही आमचा. तवा आम्हासनी आमच्या हक्काचं घर द्या, वाटण्या करा.
सुनबाई शुद्धीवर राहायचा का? पूर्ण शुद्धीत राहूनच बोलतोय आम्ही मामांजी. लई सहन केलं हो 4-6 महिने. आता आमासनी आमचं हक्काचं घर पाहिजे. काय सण केलं हो तुम्ही? आता पत्र आम्ही कवा एक वाकडा शब्द तरी बोललोय का तुम्हासनी? गोदाक्का काय सहन केलं हो तुम्ही? ते आम्ही सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. आमासनी आमचा हक्क पाहिजे मामांजी. तुम्ही वाटण्या करून टाका. सूरज 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 काय झालंय? ही तुझी वहिनी वाटण्या मागायली. निस्ता आमासनीच नाही, आमच्या ह्यांना बी वाटण्या पाहिजेत. आमासनी आमचं घर आणि आमची स्वतःची जमीन देऊन टाका. वहिनी सूरज राणा भाऊजी, हे बघा तुम्ही चुकीचं समजू नकासा. पण आम्ही लई सहन केलंय हो. थोरलेपणाचा लई जात झालाय बघा आमासनी. माझी काही चूक झाली का? नाही, तुमचं नाही, आमचंच चुकलंय. या घरात आम्ही धाकलं म्हणून आलो, तिथंच आमची लई मोठी चूक झाल्या. असं कोड्यात बोलू नका. तुम्हाला वाटण्या का हव्यात त्या सांगा. आबा कसल्या वाटण्या? राणा सांगा तुमचं नक्की दुखणं काय? आमासनी कुणाला बी दोष द्यायचा नाही, पण जाऊबाई या घरात आल्यापासनं आमासनी कायम या घरात हाडतोडीची वागणूक मिळाल्या. समद्यासनी त्यांचं कौतिक नाही, असू द्या, कौतिक असू द्या, पण मग आमासनी का आश्रितासारखी वागणूक? आम्ही काय केलंय? आणि हे समज त्या थोरलेपणामुळं. जाऊबाईसनी थोरलेपणाचा हक्क मिळाला म्हणून समद्यासनी त्यांचं कौतिक. पण आम्ही तर जाऊबाईंच्या आधी आलो या घरात. या घरासाठी आम्ही बी लई काय काय केलंय, पण त्याची कधीच कुणाला काय पडलेली नसती. नाही, आणि आता यो दुजा भाव सहन होईना झालाय. आम्हासनी आमच्या वाटण्या पाहिजेत. म्हणजे आमचा हक्क आमचा आम्ही मिळवू आणि कुणाच्या कधी पाया पडायची गरज बी पडणार नाही. झालं तुमचं बोलून? तुझं काय म्हणणं आहे बाबा? तू काय बोलणार तुझ्या बायको समोर म्हणा? आम्ही सांगतो ना त्यांचं काय म्हणणं आहे ते. अहो, आमची जी गत आहे तीच आमच्या नवऱ्याची आहे. सध्या हे इतकं अडचणीत आहेत तरी बी कुणाला काय पडलेली नाही त्याची. दारोदार पैसे मागत फिरत असतात. एवढं समजा स्वतःच असून रातोरात त्यांना झोप लागत नाही.
एवढा विचार करून करून तर एखादा माणूस पार मरून जायचा. आणि काय झालं? धाकलंय म्हणून यांचा इस्टेटीवर हक्क नाही काय? आम्हासनी बी आमचा हक्क मिळालाच पाहिजे ना. बस. लय झाल्या हक्काच्या गोष्टी. दाखल्या सुनबाईंना वाटतं की वाटण्या केल्या म्हणजे त्यांना त्यांचा मान आणि हक्क मिळेल. करून टाकू वाटण्या. आबा आमचा निर्णय झालाय. आता आम्हाला कुणी बी काय विचारायचं नाही. आम्हाला आता कुणाचंच काय ऐकायचं नाही. तुम्हाला वाटण्या पाहिजेत ना? होतील. तुमचा वाटा तुम्हाला मिळेल. तर शांतपणे जेवा. बसा. अहो आबा आबा, थांबा. अहो आबा आबा ए सूरज, अरे सूरज तू तरी ऐक की. हे समजा काय व्हायलंय? आईला शब्द दिलता ग मी घर एक ठेवेन म्हणून. आता त्याचं काय? हे पैसा पायी घर तुटायला नका. मी बोलतो आपण संकट, मी समजवतो त्याच नाही. तुम्ही जरा शांत व्हाल का? अहो इकडे घर तुटायलंय, मी कसं शांत बसू? राणा साहेब म्हणले तर आपण गप्पच बसायला पाहिजे. नाही, पण मी हे घर तुटू देणार नाही. ऐका, आबांनी निर्णय घेतलाय तर तो विचार करूनच घेतला असेल. वाटलं तर आपण बोलूयात ना त्यांच्याशी. नाही, अहो समजा तर समोर व्हायलंय, समजतंय की मला. बरं, मी बोलते त्यांच्याशी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही इथे बसा. या म्हटलं ना, बसा इथे. राणा बस बस बाळा. थोडं पाणी पिऊन घ्या. पाडला का नाही खाडकन कणका? आता तुला कळलं असेल कसं बोलायचं असतंय ते. तुझ्याच्यानं 10 जन्मात जमलं नसतं ते आम्ही असं एका झटक्यात वाटण्या करून दावल्यात बघ. आबा काहीच कसं बोललं नाहीत. लगेच कसं तयार झालं वाटणीला? खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी. आपलं बोलणंच तसं असतंय, एकदम जोरदार. समोरच्याला बोलायला काही जागाच ठेवत नाही बघ आपण. वाटाय साहेब एकदम 1000 वेळा मानलं बघा तुम्हाला. काय गाडी फास्टात सुटली होती, एकदम सॉलिड आहे बघा तुम्ही. आणि मग चंदे तुला सांगतो, आम्ही आमचा हक्क कधी बी सोडत नसतोय बघ. सरळ सरळ मिळाला तर ठीक आहे, नाहीतर तू हिसकावून कसा घ्यायचा ते आम्हाला चांगलं माहिती आहे. आज येळ मिळाला म्हणून लगेच हिसकावून घेतला. काय चाललंय तुमचं? ए आताच्या आता खाली जा. काय करायला लावलंस तू मला? जे काही केलंय ते आमचं आम्ही केलंय. तू ग शानपणा शिकू नका सांग आमसनी. वय तूच केलं सगळं. आमचं घर मोडायला निघालीस वय? अजिबात होऊ देणार नाही मी असं. आता जातो आबांकडं आणि त्यांना जाऊन सांगतो मला वाटण्या नकोत म्हणून. जा जा जाऊन सांग आबासनी, म्हणावं आमासनी वाटण्या नगत. आणि तिथनं पुढं रुळावर जा आणि रेल्वे खाली जाऊन जीव दे. तसं बी एक ना एक दिवस पोलीस तुला पकडणार, झेलात टाकणार. मग अख्ख्या घराची आबरू जाणार आणि मग मामांजींचं राजकारण संपणार.
हे समजा सहन न होऊन तू तसं बी जीव देणारच आहेस. मग एवढं लांबड कशाला लावायचं? आत्ताच जाऊन जीव दे की. हे मी जीव देणारातलं नाही, एकेकाला गोळ्याच घालीन. घरात काय बोलायचं म्हणलं तर तोंडात एक शब्द फुटत नाही र, आणि म्हणा गोळ्या घालणार आहे. नाही, आम्ही काय म्हणतो, तू जाच आणि जाऊन सांग आबासनी, खरंच खरंच आमासनी वाटण्या नग म्हणा. कसं आहे सूरज, तू जरी उद्या जीव नाही दिलास तरी तुझा लाडका रानादा तो जीव देणारच आहे. घरच्या अब्रूची त्यांना किती काळजी आहे ते माहिती आहे ना व. मग आता तू ठरव, तुझ्या लाडक्या वहिनीचं कपाळ बोडकं करायचं का नाही ते. जा 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 जा, जाऊन सांग आबासनी, नग म्हणावं आमसनी वाटण्या. जा, अरे जा. नंदुडे, अगं दुसरा काहीच उपाय नाही काय? हाय की, बँकेवर दरोडा घालू शकतो बघ. हे बघ सूरज, आता तीर सुटलाय. आता तू मी आपटून काय बी उपयोग नाही. जे व्हायचंय ते झालंय, ज्या काही जखमा व्हायच्यात त्या झाल्यात. तेव्हा आता माघार घेऊ नगस. तुझ्या ज्या काही भानगडी असतील त्या मिटवू की आपण. पुढचं पुढं काय ते बघू. आमचं काय चुकलं म्हणून दिवस आला आमच्यावर. तुम्ही असता तर गोष्ट वेगळी होती. बाहेरच्या राजकारणाला आम्ही पुरून उरू, पण या घरातल्या कुरघोड्यांचं काय करावं कळना झालं. अहो, आपलाच पोरग, आपली सून घरात आवाज वाढवायला लागली. अहो, कुठं गेलाय घराण्याचा आप, रीतिरिवाज, संस्कार? आबा, आबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोला सुनबाई. मला असं वाटतंय ती जमीन तुम्ही माझ्या नावावर केलीत याचं जाऊबाईंना वाईट वाटलं. तुम्ही त्यांना हवं ते द्या, पण वाटण्या होऊ देऊ नका. तुम्हाला काय वाटतं, एकदा देऊन त्यांचं भागल? अहो, एकदा दिलं की त्यांना सवय लागून जाईल आणि एक एक करून सगळंच मागतील. मग सगळंच द्या, पण वाटण्या नको. अहो, यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय. काही बोलत नाहीयेत का खात नाही. यांना घर एक हवं. वाटण्यांनी ते तुटणार नाही का? नाही तुटणार. आमचा आमच्या कुटुंबावर विश्वास आहे. आम्ही समजा विचार करूनच वाटण्यानं तयार झालोय. म्हणजे अहो, सूरजकडे वाटण्या मागणे इतकी अक्कल बी नाही आणि धमक बी नाही. अहो, तो भावलाय सुनबाईंच्या हातातला. हे समजा वाटण्याचं खूळ धाकल्या सुनबाईंच्या डोक्यातलं आहे. तेच खूळ आपल्याला काढायचंय. नाही, मला अजूनही कळलं नाही. वाटण्यांनी ते कसं जाणार? कसं आहे, प्रत्येकाला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देणं गरजेचं आहे. धाकल्या सुनबाईंना वाटण्यातून तीच जबाबदारीची जाणीव करून द्यायची. काय आपण आता जर का त्यांच्या मनासारखं वागलो नाही ना, तर आयुष्यभर त्यांच्या मनात आडी राहील. तेच जर का त्या कशा चुकीच्या आहेत हे जर का त्यांना दाखवून दिलं तर घराण्याच्या वाटण्या बी थांबतील आणि काय चूक आहे काय बरोबर आहे हे बी धाकल्या सुनबाईंच्या लक्षात येईल. तुम्ही शाळेत उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना शिकवता ना? हो. अहो, तसंच आहे. वाटण्याचं उदाहरण देऊन धाकट्या सुनबाईंना धडा शिकवायचा आहे. पण असं केल्याने त्या अजूनच चिडल्या तर? अहो, चिडणारच आहे, पण त्यामुळे वाटण्या थांबणार आहेत हे आम्हाला माहिती आहे. अहो, चिडचिडीत चार समजुतीच्या गोष्टी शिकल्या तर घरासाठी चांगलंच आहे किती. पण जे होणार आहे ते चांगलं होणार आहे हे पक्क ध्यानात ठेवा आणि रानाला बी समजून सांगा. हो, तुम्ही म्हणताय म्हणजे सगळं चांगलंच होईल.